हाय यूट्यूब फॅमिली. आता आली मी इकडे वरतं कपडे नेण्यासाठी. सकाळी म्हणजे कालही मला रात्री एवढा ताप आला, लाईव्ह घेता घेताच थंडी वाजून ताप येऊन गेला. व्हिडिओज मग तिथूनच लाईव्ह बंद करून टाकले मी. संध्याकाळी मग रात्री घरी गोळ्या होत्या, ते गोळ्या घेतल्या. त्यानं थोडासा आराम वाटला. दवाखान्यात जातो म्हटलं, मग पुन्हा घरी औषध होतं जे मला पिलियाच्या वेळेस दिलं होतं. तर त्याच्यामध्येच ताप, सर्दी, खोकला, म्हणजे हे पिलियाचं जे काही आहे ते तापच मुरला होता, तेव्हाच पिलिया झाला होता ना मला. तर ते औषध घेतलं. आता आणखी आहे ते बॉटल, पण एवढं कडू औषध आहे ते घ्यायची इच्छाच नाही होत, पण घेतलं सकाळी. आता एवढे सारे कपडे धुतले, जे बसून आहे मी तर पूर्ण कपडे आहे इथं. एवढे सारे कपडे न्यायचे आहे मला आता खाली. सकाळी उठली 9 वाजता उठली. पहिले सकाळी म्हणजे 2-2:30 वाजतापासून मी जागीच होती. झोपच नाही येत जाय मला, सन्न ताप होता. मग 6 वाजताच लाईव्ह घेतली मी. लाईव्ह बंद केली, पुन्हा मग अजून झोपली. एकदम 9 वाजता जाग आला. 9 वाजता झोपेतून उठली, चहा पाणी केलं, कपडे धुतले. पुन्हा आराम केला थोडा वेळ. मग स्वयंपाक वगैरे काही केला नाही. डायरेक्ट मग 12:30-1 वाजता मग पोहा बनवला मी, जो व्हिडिओ टाकला. आंघोळ, देवपूजा वगैरे सगळं करून मग माझे कामं आटपून मग पोहा बनवला. पोहा खाऊन घेतला. अजून थोडा वेळ अजून ब्रेक घेतला, आराम केला. म्हणजे आज असं आराम करू थांबू कामं केले आज मी. पुन्हा तेवढे सारे 8-9 किलो गहू होते, ते दळण निवडून ठेवलं. आता निवडून ठेवायचं आहे चक्कीवर. आणि एवढे सारे टोपलोभर कपडे धुवून घेतले. आता आली वर तर कपडे न्यायसाठी. चला म्हटलं इथं बसून आहे, बसल्या 1-2 व्हिडिओ बनवले मग शॉर्टवाले. ठीक आहे, चला बाय. कपडे घेऊन जातो आता खाली. आता पुन्हा चहा बनवायचा आहे. आम्हाला जेवायला नसलं तर चालते, पण चहा पहिले पाहिजे. कोणी म्हणते का मला बिमार आहे म्हणून? काल एवढी सन्न तापानं झोपून होती. काल लाईव्ह घेतली तर मला लाईव्ह घेता अशा डुलक्या ये, म्हणजे असं एकदम सुस्त लागे. बोलूशा पण नव्हतं वाटत लाईव्हले. पण तरी काल लाईव्ह घेतली. लाईव्ह घेताच एकदम अंग चढून आलं आणि अंगमोळ्या आळस आल्यासारखं. असं लाईव्ह बंद करून दिली मग मी काल. आराम केला बस, असं आहे. किती काही मी सांगतो ना, मी तब्येत एवढी खराब राहते माझीवाली, ताप, सर्दी हे. पण मी अशा तशा बिमारीला मानतच नाही. जेव्हा एकदमच मग अंगभर होईल तेव्हा तर मग रडतोय मी. मग ते अंगभर झालं का मग नाही सहन होत. मग ते नवऱ्याची साठ होते डायरेक्ट. मग मला ते असता तर मला दवाखान्यात नेलं असतं, माझ्याजवळ राहिला असता. चला असो.